नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत तांत्रिक क्वेश्चन सिरीज। तर चालू करूयात। नंबर 1, राष्ट्रीय हिवताप निर्मूलन दिन कधी सुरू केला जातो? याचं उत्तर असं आहे 25 एप्रिल। नंबर 2, हत्तीरोग कोणत्या डासामुळे होतो? तर हत्तीरोग हा क्युलेक्स डासाची मादी चावल्यामुळे होतो। नंबर 3, हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? तर हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रम हा 1955 साली सुरू करण्यात आला। नंबर 4, हत्ती रोगावर कोणत्या गोळ्या वापरतात? तर याचं उत्तर असं आहे DEC अँड अल्बडाझोल या गोळ्या वापरतात। नंबर 5, महाराष्ट्रामध्ये हत्तीरोग नियंत्रण केंद्र कोठे आहे? तर याचं उत्तर असं आहे वर्धा या ठिकाणी हत्तीरोग नियंत्रण केंद्र आहे। नंबर 6, हत्तीरोगाची जंतू दिवसभर शरीराच्या कोणत्या भागामध्ये लपून बसते? तर याचं उत्तर असं आहे लसिका ग्रंथी। त्यामुळेच हत्तीरोगाची टेस्ट करत असताना आपल्याला रात्री करावी लागते। नंबर 7, क्युलेक्सची अळी पाण्यावर कशी तरंगते? तर याचं उत्तर असं आहे समांतर। हत्तीरोग नियंत्रण दिन कधी साजरा केला जातो? तर 5 ऑगस्ट। राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण दिन कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर असं आहे 1976 साली। नंतर आहे दृष्टिदान दिन कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे 10 जून। डॉक्टर भालचंद्र यांची जयंती त्या दिवशी असते। नंतर आहे ल्युनर कालखंड म्हणजे काय? 9 महिने 9 दिवस किंवा 37 आठवडे, गरोदरपणाचा पूर्ण कार्यकाळ। नंबर 12, आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असते? तर आम्लामध्ये ॲसिड, यामध्ये हायड्रोजन हे मूलद्रव्य असते। नंबर 13, लोकसंख्येमध्ये घट झाल्यास काय होईल? तर लोकसंख्येमध्ये घट जर झाल्यास दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होईल। नंबर 14, सोनार यंत्रणा कोणत्या तत्वावर चालते? तर सोनार यंत्रणा ही प्रतिध्वनी या तत्वावर चालते। नंतर आहेत नंबर 15, कपडे धुण्यासाठी कोणता सोडा वापरतात? तर कपडे धुण्यासाठी आपण सोडियम कार्बोनेट हा सोडा वापरतात। नंबर 16, क्लोरोमायसिटिन हे जीवाणू कोणत्या रोगजंतूचा नाश करतात? तर क्लोरोमायसिन हे जीवाणू विषमज्वराच्या जंतूंचा नाश करतात। विषमज्वर मीन्स टायफॉइड। टायफॉइडचा जंतू कोणता आहे? तर साल्मोनेला टायफी हा टायफॉइडचा जंतू आहे। नंबर 17, कोणता RNA हा DNA पासून जननिक माहितीचे वहन करतो? माहितीचे वहन असं असेल तर mRNA मीन्स मॅसेंजर रायबोन्यूक्लिक ॲसिड। M म्हणजे मॅसेंजर, DNA डिऑक्झिन्यूक्लिक ॲसिड। नंबर 18, अननील शोषण अनएरोबिक प्लस रिस्पिरेशन या पद्धतीमध्ये कोणकोणत्या क्रियेचा समावेश होतो? तर दुधाचे दही करणे, अल्कोहोल तयार करणे, पाव तयार करणे यासारख्या क्रियांचा या अननील शोषण पद्धतीमध्ये समावेश होतो, म्हणजे अनएरोबिक प्लस रिस्पिरेशन। नंतर आहेत नंबर 19, पचन विकारावर वापरले जाणारे मिल्क ऑफ मॅग्नेशियममध्ये काय असते? तर यामध्ये मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड असते। नंबर 20, स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कशावर प्रभावी आहे? तर याचं उत्तर आहे क्षयरोग, मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हा क्षयरोगाचा जंतू आहे। आपण आपल्या व्हिडिओमध्ये आजार आणि त्याचे रोगजंतू बघितलेले आहेत। नंबर 21, साखरेचे विरजन फर्मेंटेशन होताना ग्लुकोजचे इथिल अल्कोहोलमध्ये रूपांतर करणारे एन्झाईम कोणते? तर इन्व्हेटेज। नंबर 22, डाऊन सिंड्रोममध्ये किती गुणसूत्रे असतात? तर डाऊन सिंड्रोममध्ये एकूण 47 गुणसूत्रे असतात। म्हणजे नॉर्मली आपल्या शरीरामध्ये मानवी शरीरामध्ये किती गुणसूत्रे असतात की 46 गुणसूत्रे असतात, परंतु डाऊन सिंड्रोममध्ये किती 47 गुणसूत्रे असतात, म्हणजे एक गुणसूत्र एक्स्ट्रा असतं। नंबर 23, खेळाडूंना त्वरित ऊर्जा मिळण्यासाठी काय देतात? तर कार्बोहायड्रेट्स। नंबर 24, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक असलेले प्रोथ्रोम्बिन हे प्रथिने कोणत्या जीवनसत्वामुळे तयार होते? तर हे प्रथिने कोणत्या जीवनसत्वामुळे तयार होते? व्हिटॅमिन K। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।